तर स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र आहे। वर्षातील पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंनी माहिती दिली आहे। 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करणार असल्याची ही माहिती आहे। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे। निवडणुका 2 टप्प्यात होण्याची सीएम शिंदेंनी शक्यता व्यक्त केली आहे। तर स्ट्राईक रेट वरतून आणि जिंकण्याच्या क्षमतेवरतूनच संपूर्ण जागा वाटप होईल। जे हे सगळे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांना प्रत्येकाला जे काही वाटतं ते त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे, सांगण्याचा अधिकार आहे। सगळे जण सांगतील आणि नंतर फायनल निर्णय होईल। स्ट्राईक रेट जास्त असा नाहीच आहे। आमच्या तीनही नेते देवेंद्रजी, मी सारे बसलो होतो, सुनील तटकरे साहेब, माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, आम्ही सारे बसलो। त्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला होता, जिंकण्याकरता लढायचा, दुसरा फॉर्म्युला नव्हता। जागा वाटप स्पष्ट होईल म्हणजे फॉर्म्युला फार मला वाटत की आता 70-80% आमचं एकमत झालं आहे। एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा प्रेस घेतील, नक्की तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीच्या पूर्वी महायुतीचा फॉर्म्युला आणि जागा वाटप झालेले दिसतील।